दरोडे घरफोड्या थांबत नाहीत, सुधागडकरांचा पोलिसांना इशारा. पाली वाघोशी अमित गायकवाड. सुधागड तालुक्यात चोरीच्या घटनांनी विक्राळ रूप धारण केले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरोडा, घरफोडी, दुकाने फोडणे अशा घटना सतत घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडे काही ठिकाणी संशयितांना अटक करण्यात आली असली तरी चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. केवळ अटक व चौकशीपुरते पोलिसांचे प्रयत्न मर्यादित राहिल्याचे स्पष्ट दिसत असून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना मात्र अद्याप हाती घेण्यात आलेल्या नाहीत. भौगोलिकदृष्ट्या विस्तृत व डोंगराळ भूभाग असलेल्या सुधागड तालुक्यात दुर्गम भागात पोलिसांची उपस्थिती अत्यंत मर्यादित आहे. या पोकळ सुरक्षेचा फायदा घेत चोरटे मुक्त संचार करत आहेत. गस्त यंत्रणा कमकुवत असून पोलीस यंत्रणा प्रतिक्रियाशील स्वरूपातच कार्यरत असल्याची स्थानिकांमध्ये भावना आहे. स्थानिक ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र पोलीस प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन गस्त वाढवणे, संशयितांवर सतत लक्ष ठेवणे, नागरिकांशी संवाद साधणे अशा कृती तातडीने करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. सुधागडकरांचा ठाम इशारा असा आहे की पोलिसांनी चोरी रोखण्यासाठी ठोस, परिणामकारक आणि दीर्घकालीन रणनीती त्वरित राबवली नाही तर लोकशाही पद्धतीने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.